आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाविकास आघाडीच्या वतीने मेहकर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले। सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महिलांवर, लहान मुलींवर अन्याय अत्याचार होत आहेत। सरकार या गंभीर प्रश्नासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही, तर वेळकाढूपणा करत असून यामुळे अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहे। त्यामुळे जनसामान्यांमध्ये महायुती सरकारबद्दल तीव्र स्वरूपाचा विरोध दिसत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी सांगितले। यावेळी महाविकास आघाडीतील प्राध्यापक आशिष रहाटे यांनी सांगितले की महायुतीचे सरकार सर्वसामान्य व गोरगरिबांना संरक्षण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरत आहे। तर लक्ष्मणदादा भुमरे यांनी सांगितले की हे सरकार जास्त दिवस राहणार नाही, तर येणाऱ्या विधानसभेत जनता जनार्दन महायुती सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जनता जनार्दनाच्या हिताचेच निर्णय घेतले जातील। यावेळी आरतीताई दीक्षित यांनी सुद्धा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला श्याम भाऊ उमाळकर, लक्ष्मणदादा भुमरे, आशिष भाऊ रहाटे, वसंतराव बापू देशमुख, नाझीम भाई कुरेशी, देवानंद पवार, निंबाजी पांडव, दत्ताभाऊ घनवट, विलासराव चनखोरे, पंकज हजारी, किशोर भाऊ गारोळे, ॲडव्होकेट आकाश घोडे, ॲडव्होकेट संदीप गवई, डॉक्टर जानू मानकर, कलीम खान, शैलेश बावस्कर, निसार अन्सारी, मुख्तार शेठ, छोटू गवळे, संजय वानखेडे, सुनील अंभोरे, राजू जाधव, भानुदास पवार, ॲडव्होकेट विजय मोरे, रियाज कुरेशी, ऋषिकेश जगताप, अमोल मोरे, शुभम पानखेडे, शिव ठाकरे, युनिस पटेल, सादिक खान, एन बळी, रहीम गवळी, साहेबराव हिवाळे, गणेश गावंडे, अमोल बोरे, शेख असलम, शेख सलमान, भरत चेके, सुभाष ठोके, श्याम देशमुख, अनिल देशमुख, शेख जमीर, अनिश शहा, विश्वास टाक, राजेश मानघाले, राजेश वानखेडे, कडूजी पवार, रफिक गवळी, शेख खलील, यासिर खान, नारायण इंगळे, दिलीप मोरे, दत्तागिरी, आरतीताई दीक्षित, साधनाताई इंगळे, फरजाना शेख, ज्योतिताई श्यामगिरी, विजय मेटांगळे, महेश गायकवाड, गोपाल गायकवाड, छगन सांगोळे, विकास हाडे, विठ्ठल नवले आदी महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान।